यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, उद्यापासून पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा दौरा हा सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने आज अलिबागला आलो असताना आपल्याशी हितगुज करावं या दृष्टिकोनातून आपल्याला बोलवलं. आपण आलात त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून स्वागत करतो. स्टँडिंग कमिटीचे एकंदर 31 खासदार असतात आणि बहुतांश खासदार या दौऱ्याला सहभागी होणार आहेत. उद्या प्रामुख्याने ONGC उरणला प्लांटला आम्ही भेट द्यायला जाणार आहोत आणि दुपारच्या नंतर गेल प्रकल्पाला भेट द्यायला जाणार आहोत. दोन्ही भेटी झाल्याच्या नंतर उद्या संध्याकाळी आपल्याला वेळ असेल तर त्या दोन भेटीतून काय काय सफल झालं, काय काय निष्पन्न झालं ते मी स्वतंत्रपणाने आपल्याला ब्रीफ करू शकतो, आपली अनुमती असेल तर. पण आज म्हणजे उद्या त्या दौऱ्याचं, आज म्हणजे उद्यापासून स्टँडिंग कमिटीचा दौरा सुरू होतो आहे. आपल्याला प्रामुख्याने सांगायचं होता त्याच्यातला महत्त्वाचा भाग. जवळपास 20 खासदार येणार आहेत अशी अनुमती आहे, त्यांनी कळवलेलं आहे. अपेक्षा अशी की बहुतांश त्या ठिकाणी येऊ शकतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लोकसभेचं अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि यावेळेला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये एक बिल वगळता इतर कुठल्याही विषयावरती चर्चा होऊ शकली नाही. त्याची कारणं आपण सर्वांनीच वाहिन्याच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून पाहिलेली आहेत आणि म्हणूनच त्या बिलाच्या संदर्भामध्ये मला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, एनडीएचा घटक पक्ष म्हणून जे मत मांडायचं होतं, म्हणजे नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे विधेयक भारत सरकारने आणलं ते त्या ठिकाणी मी मांडलं होतं. महत्त्वाचा मुद्दा असा की संबंध या 4 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये मग कामकाज होत नसल्यामुळे मी अधिक प्रयत्न एवढ्यासाठीच केला की आपल्या रायगड जिल्ह्यातील, कोकणातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न केंद्रीय मंत्र्यांच्याकडे प्रलंबित आहेत, तर ते प्रलंबित प्रश्न त्या मंत्री महोदयांना भेटून मांडावेत अशा दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये, गतीच्या बाबतीमध्ये, नादुरुस्त झालेल्या नागोठण्याच्या पुलाच्या बाबतीमध्ये, अशा अनेक बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली. त्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती त्यांना केली. त्याप्रमाणे त्यांनी तशाच पैच्या कडक सूचना अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत. प्रामुख्याने खारपडाला एक टोल सुरू आहे, दुसरा सुकेला एक टोल त्या ठिकाणी आता सुरू होण्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. मी माहिती घेतली होती अगोदरच की 60 किलोमीटर अंतरामध्ये टोल हा बसवला जात असतो. आताचा जो सुकेईचा टोल बसवला जातो आहे तो 42 किलोमीटरच्या अंतरावरती बसला जातो आहे आणि म्हणूनच मी गडकरी साहेबांना विनंती केली की तो जो काय टोल त्या ठिकाणी बसला जातो आहे तो चूक आहे. 60 किलोमीटर अंतरावरती तो टोल त्या ठिकाणी बसला जावा एक, आणि रस्ता 100% काम पूर्ण झाल्याच्या नंतर मग टोलची आकारणी त्या ठिकाणी व्हावी. त्या पद्धतीने सुकळीचा टोल जो सुरू होणार होता त्याला त्यांनी थांबवलेला आहे. कारपाडाचा टोल त्यांनी सुरू ठेवला आहे. पण मी ज्यावेळेला पुन्हा एकदा त्यांना विनंती केली त्यावेळेला त्यांनी नक्की सांगितलं की एक ते नवीन पॉलिसी आणतायत, एक नवीन धोरण आणतायत, त्याच्यामध्ये त्या बाबतीतला पुनर्विचार करण्यासंबंधीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण सुकळीचा टोल मात्र आता सुरू होणार नाही एवढं त्यांनी नक्की त्या ठिकाणी सांगितलं. जे काही काम निकृष्ट दर्जा झालं आहे त्याची चौकशी त्यांनी लावली आणि शक्यतो ते काम किती लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा कोकणवासीय ज्यावेळेला गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने जातील त्यावेळेला तो स्तुस्थितीत आणावा अशाही त्यांनी सूचना दिल्यात. तिसरा महत्त्वाचा म्हणजे ताम्हाणी घाट हा राष्ट्रीय महामार्ग काम करण्यासाठी MSRDCला त्यावेळेला निधी उपलब्ध करून दिला होता. दिघी पोर्ट व्हायचं झालं त्यावेळेला मी खासदार असताना त्याच्या अगोदरही गडकरी साहेबांना भेटलो. त्याला तो राज्यमार्ग होता, तो त्यांनी राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. त्यामुळे आज त्या रस्त्याचं काम जे झालं आहे अगदी पुण्याच्या चांदणी चौकापासून ते आपल्या हद्दीमध्ये या बाजूला आगरदांड्यापर्यंत आणि इकडे दिघीपर्यंत हे भारत सरकारने दिलेल्या पैशातून काम झालं आहे. मधल्या कालावधीमध्ये लँडस्लाईड झाली,
आणि त्याच्यामुळे जवळपास 1 महिनाभर ट्रॅफिक बंद झाली होती. आता अतिवृष्टी झाली होती, वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणूनच ते काम सत्वर सुरू करावं म्हणून एक शेलार नावाचे सचिव आहेत, ते चीफ इंजिनियर आहेत, वसईकर नावाचे एसी आहेत जे पुण्याला बसतात. माझाही सतत त्यांच्याशी संपर्क होता. युद्धपातळीवरती काम करण्याच्या त्यांनी सूचना दिल्यात आणि तिथेच एक 10 किलोमीटर लांबीचा टनेल होऊ शकतो याच्यासाठी त्यांना विनंती केल्यावर त्याने एक DPR बनवण्याचे आदेश दिलेत. ते आदेश दिल्याच्या नंतर DPR बनवण्याचं काम थोडासा पाऊस कमी झाला की लगेच सुरू होईल आणि DPR बनला गेला की त्या 10 किलोमीटरचा बोगद्याच्या कामाला भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडं पूर्ण लागणारा निधी मंजूर करण्याचं आश्वासन गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो बोगदा झाला, अंतरही कमी होईल आणि लँडस्लाईडच्यामुळे त्या ठिकाणी जो काय धोका तयार होतो तो पूर्णपणे थांबू शकेल. एक आपण पाहिलं की जवळपास 1 महिना ज्यावेळेला ताम्हिणी घाट बंद होता त्यावेळेला इथलं सगळं पर्यटन ठप्प झालं होतं. अगदी हॉटेल व्यावसायिकपासून ते सगळेजण, म्हणजे दिव्यागर, दापोली, हरिहरेश्वर, श्रीवर्धन असेल किंवा भाणगावच्या परिसरामध्ये येणार असेल, तिथं देवकुंडच्या परिसरामध्ये येणारा पर्यटक असेल किंवा ताम्हिणी घाटामध्ये शनिवार रविवार येणार पर्यटक असेल, ते सगळं थांबलं होतं. आता ते पूर्ववत त्या ठिकाणी सुरू झालं आहे. त्यालाही सतत मला पाठपुरावा करता आला, हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं होतं. दुसरं महत्त्वाची मी भेट घेतली शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे. माझ्याकडे सगळी पत्रं त्याच्याकडे आहेत आणि शिवराजसिंग चव्हाण साहेबांना मी विनंती केली की त्या संदर्भामध्ये आज आपल्याकडे कोकणामध्ये प्रामुख्याने मी आपल्याला पत्रव्यवहार देतो त्याच्यातला की फलोद्यानावरती आधारित ज्या काय बाबी आपण त्या ठिकाणी करू शकतो ते त्यांना विनंती केली होती. त्यांनी ताबडतोब राज्य सरकारकडे पत्र देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विभागाला सूचित केलं आणि त्याचबरोबर महाकुंभ जे काय नाशिकच्या परिसरामध्ये कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जो प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला होता त्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये त्यांनी अनुकूलता दाखवली. तो राज्य सरकारचा प्रस्ताव होता आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जाणार आहे. तिसरं, अश्विनी वैष्णव आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत, त्यांची मी भेट घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोहा आणि पेण या दोन्ही रेल्वे स्थानकांना अमृत योजनेअंतर्गत समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना विनंती केली. त्या बाबतीमध्ये मी पंतप्रधान महोदयांना सुद्धा भेटलो होतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी अनुकूलता दाखवली. त्याप्रमाणे त्यांनी DPR नोंदवून जवळपास रोह्याचं 50 कोटीचं कामाला येत्या 15-20 दिवसामध्ये मान्यता मिळेल. तशी पेणच्या कामालासुद्धा त्या ठिकाणी मान्यता मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. काही दूर पल्ल्याच्या गाड्या रोहा, माणगाव त्याचबरोबर ती पेणला थांबाव्यात अशी विनंती केली होती. त्या संदर्भातले सुद्धा त्यांचे आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते थांबू शकतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आम्ही महारेलचे जे MD आहेत मुख्यमंत्री महोदयांजवळ भेटलो होतो. त्याच्यामध्ये कर्जतमध्ये 2 जे आपले पूल आहेत त्या 2 पुलाला ही मान्यता दिली गेली. एक पुलाची किंमत आहे 100 कोटी रुपये, दुसऱ्या पुलाची किंमत आहे 111 कोटी रुपये. अशा या 2 पुलाची मान्यता देण्यात आली आणि त्या दोन्ही पुलाच्या निविदा ह्या एक 15-20 दिवसामध्ये निघतील. आणि दुसरा टप्पा जो आता नोव्हेंबर-डिसेंबरला घेतला जाणार आहे तो त्या निविदा ह्या एक 15-20 दिवसामध्ये निघतील. आणि दुसरा टप्पा जो आता नोव्हेंबर-डिसेंबरला घेतला जाणार आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जतमधला तिसरा जो पूल आहे ज्याची 80 कोटी रुपयाचं रक्कम त्या ठिकाणी होते, हे सगळे प्रपोज आरोपी आहेत म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज. तर त्या याच्यासाठी सुद्धा मान्यता त्या ठिकाणी ही मिळाली जाणार आहे. चौथा विषय होता आपला नागोठण्याचा. तर नागोठण्याला सुद्धा त्या ठिकाणी अशा पैच्या रेल्वे ओव्हरब्रिजची आवश्यकता होती. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं. महारेल हे कॉर्पोरेशन जे स्थापन झालं आहे याच्यामध्ये रेल्वेवरचे ओव्हरब्रिज राज्य सरकारचा 50% हिस्सा, भारत सरकारचा 50% हिस्सा, म्हणजे इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेचा आणि 50% राज्य सरकारचे. त्याच्यामुळे रेल्वे मंत्र्यांना भेटून त्यांची अनुकूलता घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांची मान्यता घेतली. त्यामुळे नागोठण्याला सुद्धा जो आज 100 कोटी रुपयाच्या पुलाला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली.
आणि त्याच्यामुळे त्या कामाची सुद्धा निविदा एक महिनाभरामध्ये निघून नागोडण्याच्या कामाला त्या ठिकाणी गती मिळू शकते आहे. हा महत्त्वाचा मुद्दा रेल्वेशी संबंधित त्या ठिकाणचा सोडवण्यामध्ये मला त्या ठिकाणी यश आलं. चौथा महत्त्वाचा मुद्दा, मी ललन सिंग नावाचे बिहारचे आहेत, नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विभाग आहे, म्हणून त्यांच्याकडे विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघातल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असतील, पंतप्रधान PMSSY आणि PMMKSY आणि FIDF अशा ज्या 4-5 योजना आहेत त्याच्यामध्ये नावं पूर्ण वाचून दाखवतो. पण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, द फिशरीज अँड ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आणि किसान क्रेडिट कार्ड फॅसिलिटी फॉर द फिशरमन्स अशा ज्या बाबतीमध्ये होतं त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी राज्य सरकारला या संदर्भामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातले जे प्रस्ताव आहेत ते पाठवण्याचं पत्रव्यवहार केला. काल नितेश राणे यांची मी भेट घेतली आणि नितेश राणेंना माझ्या दिल्लीतल्या भेटीतलं सांगितलं, आपला संबंध रायगड जिल्हा कोकणपट्टी म्हणजे माझा लोकसभा मतदारसंघ अधिक पलीकडे अगदी सिंधुदुर्गापर्यंत आणि पालघरपासून या संबंध खाडीपट्ट्यातले प्रस्ताव हे त्यांच्याकडनं त्या ठिकाणी पाठवले जातील, जेणेकरून या संबंध योजनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा आपल्याला सरकारला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. मी जे मगाशी शिवराजसिंग चव्हाण साहेबांना बोललो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ की ॲग्रिकल्चरल क्रॉप्स अँड ऑर्गॅनिक फार्मिंग इन कोकण रिजन, कोकणाच्यामध्ये आपल्याला जे जे करता येऊ शकतं त्याच्यातली मी तुम्हाला कॉपी देईन आणि त्याच्या आधारे तुम्हाला माहिती मिळेल. त्या संदर्भात शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी तातडीने अनुकूलता दाखवली. मी मगाशीच आपल्याला त्या संदर्भामध्ये बोललो. आणि नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक प्रस्ताव पाठवला आहे, रेकमेंडेशन फॉर द अप्रुव्हल फॉर द प्रपोजल ऑफ क्रिएशन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लॉवर प्रोडक्शन क्लस्टर अंडर RKVY फॉर द नाशिक सिंहस्थ कुंभमेळा. या बाबतीतलं सुद्धा जे पत्रव्यवहार राज्य सरकारकडनं गेला आहे त्यालाही तत्काळ मान्यता देण्याचं शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. चौथं महत्त्वाचं, सोनोवाल आपले मंत्री आहेत पोर्ट विभागाचे, त्यांची माझी भेट झाली. सागरमाला 2 अंतर्गत जवळपास 32,000 कोटी रुपयाचे प्रस्ताव आपल्या सरकारने पाठवलेले होते. नितेश राणेंनी मला फोन करून विनंती केली, त्याप्रमाणे मी सोनोवाल साहेबांना भेटलो. माझे त्यांचे खूप जवळचे संबंध असल्यामुळे त्या संबंध कामाला कॅबिनेटच्या पुढे या आठवड्याभरामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये धोरण त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याला मान्यता ही 100% दिली जाईल. म्हणून मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत सागरमाला 2मध्ये त्यामध्ये टाइमली अप्रुव्हल ऑफ दीज प्रोजेक्ट्स, त्या स्ट्रेंथन कोस्टल अँड पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इम्प्रूव्ह मेरीटाईम कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक, एनहान्स लाईव्हहुड ऑपॉर्च्युनिटीज फॉर द फिशरमॅन अँड कोस्टल कम्युनिटीज, प्रमोट टुरिझम अँड जनरेट लार्ज स्केल ऑफ एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टुवर्ड्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ सागरमाला 2 अँड विकसित भारत 2047 असा जो काय राज्य सरकारचा प्रस्ताव आहे तर यालासुद्धा त्यांच्याकडनं मान्यता घेण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. कॅबिनेटच्या पुढच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाल्यावर एकंदरीत देशभरामध्ये 78,000 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध होणार आहे. याच्या अंतर्गत आपल्या राज्य सरकारचे प्रस्ताव 32,000 कोटी रुपयाचे आहेत. मी काल या विषयावरती सुद्धा नितेश राणेंची भेट घेतली. आमदार अनिकेत पण त्याला उपस्थित होता. त्या पद्धतीने या प्रस्तावाला आपल्या किनारपट्टीत आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे प्रस्ताव गेलेले आहेत त्याची सुद्धा 100% मान्यता त्या ठिकाणी मिळणार आहे. मंत्री महोदय अन्नपूर्णा देवी या महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री आहेत. त्यांच्याकडे राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत एक प्रस्ताव गेलेला आहे की राज्यामध्ये 8,153 नवीन अंगणवाडीला त्या ठिकाणी मान्यता द्यावी. 153 राज्यात. त्यानंतर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम अंतर्गत एनहान्समेंटचं एक पत्र दिलेलं आहे, त्याला मान्यता त्या ठिकाणी दिली जावी. त्याचबरोबर प्रपोजल फॉर द सँक्शन ऑफ 11 स्पेशल अडॉप्शन एजन्सीज अँड 3 ऑब्झर्वेशन होम्स अंडर द मिशन वत्सालय फॉर द इयर 2526 या बाबतीमधला पत्रव्यवहार केला गेला होता. आणि 29 न्यू शक्ती सदन्स अंडर द सेंट्रली स्पॉन्सर्ड मिशन शक्ती स्कीम हे मागण्याचा महिला बालकल्याण विभागाने जो प्रस्ताव दिला होता. अन्नपूर्णा देवी या मॅडमची माझी भेट झाली. त्यांनी हा प्रस्ताव घेतलेला आहे. त्यालासुद्धा या कॅबिनेटमध्ये पुढच्या कॅबिनेटमध्ये एक नवीन धोरण
हे नवीन याच्या वर्षातलं पंतप्रधान महोदय आणणार आहेत त्याच्यामध्ये मान्यता ही 100% दिली जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा अनेक वेळेला आपल्यासमोर चर्चा झाली तो जलजीवनच्या कामाचा एकंदर जो बोजवारा उडाला होता त्या बाबतीमध्ये CR पाटील नावाचे मंत्री आहेत. त्यांची माझी भेट झाली. त्यांनी माझ्यासमोरच 438 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायचे होते ते त्यावेळेला त्यांनी रिलीज केले. पण मी त्यांना विनंती केली हे पूर्वीनी राज्य सरकारने दिलेले पैसे त्याची तुम्ही रिइम्बर्स करतात. आज कामं ठप्प आहेत, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले नाहीत पण कॉन्ट्रॅक्टर सांगतात आणि निकृष्ट दर्जाची कामं आहेत. पण 12 ऑगस्टला महाराष्ट्र सदनला त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा सदस्य खासदारांना 48 अधिक राज्यसभेचे जे खासदार आहेत सर्व पक्षीय त्यांनी निमंत्रित केलं होतं. गुलाबराव पाटील त्या बैठकीला होते. आपल्या राज्याचे अप्पर मुख्य सचिव पराग जैन होते, स्वतः CR पाटील साहेब, त्याच्यानंतर राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री प्रतापराव जाधव, त्यांच्या विभागाचे राज्यमंत्री पण होते, त्यांचे प्रधान सचिव पण होते. त्यावेळेला सगळ्या खासदारांच्या समोर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने असं लक्षात आलं की बऱ्यापैकी ॲडव्हान्स हा अगोदर दिला गेला आणि ॲडव्हान्स दिलेल्या रकमेइतपत काम ठेकेदारांनी केलं नाही तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे असं मंत्री महोदयांनी सांगितलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या जिल्ह्याची जी माहिती त्या ठिकाणी दिली गेली होती त्या माहितीमध्ये 90% योजना पूर्ण होत असताना जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 95% घरांमध्ये नळाच्याद्वारे पाणी पोचलं जातं असा अहवाल त्या ठिकाणी होता. मी तत्काळ नापसंती व्यक्त केली. ह्या चुकीची माहिती आहे, दिशाभूल करणारे असं सांगितलं. त्याची गांभीर्याने नोंद त्या ठिकाणी घेतली गेली. मग CR पाटील साहेबांनी सांगितलं कारण सर्वच खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडले. त्याच्यामध्ये प्रत्येकाने आढावा घ्यावा त्याप्रमाणे मी आढावा सोमवारी तळा असा शिवर्धनला घेतला, सुधागडला मी जाणवतो आणखीन घेतला. माझा टूर संपला की मग अलिबाग, पेण, महाड, पोलादपूर, दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूणमधला काही भाग या संबंध तालुक्यामध्ये जाऊन आढावा घेणार आहे. त्या 2 गोष्टी त्यांनी कबूल केल्यात की रेट्रो फिटिंगमध्ये किंवा ज्यांची कामं 50% ते 75% झालेत, 75% ते 100% झालेत यांचा जो निधी त्यांनी 19 निकष दिलेले आहेत त्याची पूर्तता करून राज्य सरकारने अहवाल दिला तर अगदी 4,500-5,000 हजार कोटी रुपये जरी लागले तरी द्यायची तयारी त्या बैठकीमध्ये या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दाखवलेली होती. आणि 0% ते 25% कामाला त्यांनी थांबवलं होतं. मी त्यांना विनंती केली की 0% ते 25% काम जर काय झालेलं आहे याला तुम्ही 2 वर्ष मान्यता दिली नाही तर हे काम पूर्ण स्क्रॅप होईल, पुन्हा ते नव्याने करावं लागेल. मग त्यांनी एवढंच सांगितलं की त्याच्या संदर्भात ते निकष पूर्तता करतायत की नाही त्याची अहवाल राज्य सरकारने त्या ठिकाणी पाठवावा. माझ्यासही सगळ्या खासदारांनी पण ती मागणी मान्य केली होती. त्या पद्धतीने त्याला मान्यता देण्याचं काम CR पाटील साहेब करतील. तसं त्यांचं मूळ जळगावचंच आहेत, मराठी भाषिकी बोलतात उत्तम, सुरतचे ते देशामध्ये सर्वाधिक मोठा मताधिकार निवडून आलेले आहेत. माझे त्यांचे जुने संबंध आहेत आणि सर्व खासदारांनी आवर्जून त्या ठिकाणी मागणी केली असल्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला करता आला. त्यानंतर शेखावत जी मंत्री आहेत हे पर्यटन खात्याचे मंत्री आहेत. आपल्या सरकारचे काही प्रस्ताव त्यांच्याकडे आहेत. आपल्या राज्यातले माझ्या लोकसभा मतदारसंघातील हरिहरेश्वरचं परिक्रमा मार्ग हा अजितदादा असताना आदितीने एक प्रस्ताव दिलेला होता. तो असेल, मारळला स्टार गेजिंग केंद्र असेल आणि दिव्यागरला ॲक्वारियम उभं करायचं असेल. यासाठी शेखावत साहेबांची माझी भेट झाली. मी सतत त्याचा फॉलोअप करतो आहे. मी देवेंद्रजींचे आभार मानतो की त्यांनीसुद्धा एक विशेष पत्र या तिन्ही प्रकल्पाला मान्यता द्यावी म्हणून भारत सरकारच्याकडे पाठवलेलं आहे. त्यालासुद्धा त्यांच्याकडनं मान्यता मिळू शकेल. चौथा मंत्री किरण रिजिजूजी त्यांच्याकडे मायनॉरिटी अफेअर्स हा विभाग आहे. राज्यामध्ये अल्पसंख्याक ओरिएंटेड लोकसंख्या असलेले काही तालुके हे 15 वर्षापूर्वी आयडेंटिफाय झालेत. त्यामध्ये कोकणामध्ये मंडणगड तालुका मायनॉरिटी ओरिएंटेड तालुक्यामध्ये भारत सरकारने अगोदरच नोटिफाय केलेला आहे. म्हणून त्या तालुक्यातील जे प्रस्ताव त्या ठिकाणी जातात जवळपास 70 ते 75 कोटी रुपयाचे प्रस्ताव त्या तालुक्यातील मी त्यांना दिले आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आता अधिवेशन संपल्यावर राज्य सरकारकडनं हे प्रस्ताव मागून घेऊ.
बऱ्यापैकी प्रस्ताव राज्य सरकारकडनं मी अगोदरच भारत सरकारकडे पाठवलेले आहेत आणि त्याची मान्यता देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सुद्धा तत्परता त्या ठिकाणी दाखवलेली आहे। जवळपास 8 मंत्री महोदयांना भेटून आपल्या राज्यांतील प्रलंबित असलेले प्रश्न, लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न याला चालना देण्याचा प्रयत्न मला त्या ठिकाणी करता आला, हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे। हे मंत्री महोदयांच्या भेटीमध्ये जे मतदारसंघातले प्रश्न होते ते सांगितले। या सगळ्याची कॉपी मी आपल्याला जरूर देईन, ज्या मंत्री महोदयांनी जे पत्र दिले त्याची। त्याच्या अगोदर एक सदिच्छा भेट माननीय पंतप्रधान महोदयांची झाली। सदिच्छा भेट देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे झाली आणि त्या सदिच्छा भेटीमध्ये त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं। विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये चर्चा केली, इतरही काय बाबतीमध्ये चर्चा झाली। त्यांच्याकडे निवेदन देण्याचा काय मुद्दा फारसा नव्हता, परंतु एक सद्भावना भेट, सदिच्छा भेट आपण जे म्हणतो ती त्या 2 राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्राचे आपले पंतप्रधान आहेत देशाचे मोदी साहेब, त्यांच्याजवळ भेट झाली आणि अमितभाईंच्याजवळ भेट झाली। या अधिवेशनामध्ये फारसं कामकाज न चालू शकल्यामुळेच जास्तीत जास्त कामाला भारत सरकारच्या माध्यमातून मान्यता कसे मिळवता येईल या गोष्टीवरती भर त्या ठिकाणी ठेवला होता। ते आपल्यामार्फत आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या समोर प्रकर्षाने जावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता। ते आपल्याजवळ विशद करावं यासाठी मी आपल्यासमोर ते मांडलं। आता आपल्याला काय मोकळेपणाने संवाद करत असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती।